छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान या ठिकाणी जे पार पडलेलं आहे, या शिबिरासाठी या डिजिटल वरती ज्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यातल्या कुठलीही गोष्टीचं समाधान किंवा कोणती गोष्ट या ठिकाणी होताना नजरेस आली नाही किंवा ते झालं नाही। परंतु एक गोष्ट इथं पाहण्यास मिळाली की अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना 4 किलो मका दिलेले आहे आणि हे खूप मोठी अशी गोष्ट आहे। तरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया संदर्भाने आपण जाणून घेऊया। शेतकऱ्याला इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शासनाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथं शेतकरी काही एवढा भरघोस आलेला नाही, कारण शेतकऱ्याला माहीतच नाही, गावात दौंडी नाही, पुढं पाटी लावलेली नाही आणि अचानक आपलं कार्यक्रम म्हणून हे जे त्याला ते जे याला सांगत गेले म्हणून हे 4-2 शेतकरी तर 5 शेतकरी इथं आलेले। कार्यक्रम कसा असतो की गावात पाटी लावणे किंवा दौंडी देणे तेव्हा शेतकऱ्याला पूर्ण माहीत होणार आणि शेतकऱ्यासाठी तर शेतकऱ्याचा कार्यक्रम म्हणलं तर उपयोगच नाही, कारण त्याला चिल्लर धरले जातं शासनाकडून शेतकऱ्याला, पण सारं शेतकऱ्याच्या जीवावरच शासन जगत आहे। आणि शेतकऱ्याला पिकाला भाव नाही, शेतकऱ्याला भीक मागायला लावायचा प्रयत्न केलेला आहे शासनाने, कारण शासनाला वाटतं शेतकऱ्याने आम्हाला हमेशा भीक मागाव, कारण शेतकरी हे शासनाच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही, शेतकरी शासनाच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही। शेतकरी आले तर त्यांना कुठे जर आले तर तहसीलला गेले तर त्यांना धक्काबुक्की केली जाते, माघारी काढून दिले जातं आणि त्यांना आजचा अर्ज दिलेला शेतकऱ्याने आज अर्ज दिला तर 2 दिवसांनी परत बोलते, मग 3 दिवस त्यांचं काम रखडतं शेतीचं आणि मग 3 दिवस काम रखड्यामुळं त्यांना फेरफारची नक्कल ताबडतोब भेटत नाही, त्यांना आज अर्ज करायला लागतो उद्या भेटते, मग 2 वेळेस जायचं, मग अडाणी शेतकऱ्यांनी कसं करायचं? आता जे सुशिक्षित ते जाऊ शकते, ते दररोज तेवढा जाणारे येणारे ते अर्ज करू शकते आणि त्यांनी इथं ठेवलेला कार्यक्रम आहे या संदर्भात 5-25 शेतकरी आलेले इथं आमचे पण 7,500 मताने आणि 20,000 लोकसंख्येचं गाव आहे उमापूर आणि ह्याच्यातून 25 ते 30 शेतकरी इथं उपस्थित सध्या आहेत।